नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर नक्कीच आज आपण या दशकातील म्हणजे आपला जो प्रकृती पुरुष हा जो दशक चालू आहे त्यातील शेवटचा समास आज आपण चिंतन करणार आहोत. बघा, बघता बघता अगदी आपले 9 समास होऊन गेले आणि आज आपण 10व्या समासाची सुरुवात करणार आहोत. तर नक्की या 10व्या समासामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचं ज्ञान समर्थ माऊलींनी करून दिलेलं आहे हे जाणणं देखील खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक समास तर आपल्याला वेगवेगळे अनुभव देऊन जातो, बरोबर आहे ना. प्रत्येकालाच वेगवेगळे अनुभव प्रत्येक समासातून येत असतात. कधी कधी वाटतं की हे आपल्या आपल्या जीवनाशी नक्कीच निगडीत आहे आणि त्यानुसार आपण आपलं विवंचन किंवा विवरण करत असतो. आपल्याला वाटतं की आपण जो समर्थ माऊलींचा दासबोध हा ग्रंथ अनुभवत आहे त्यामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या आयुष्याशी अगदी तंतोतंत जुळतात, आयुष्याशी अगदी निगडीत आहे. पण आपण त्याच्याप्रमाणे जर सगळ्या गोष्टी जर करायला गेलो नक्कीच आपल्या आयुष्यातील बरीच सारी संकट दूर होऊ शकतात. पण आपल्याला कसं असतं की प्रत्येक गोष्ट आपण तेवढ्या डीपली जात नाही किंवा एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान करून घेण्याच्या मागे आपण पडत नाही. मग असं जो व्यावहारिक ज्ञान नसणारा आणि जो फक्त आ म्हणून बोलणारा माणूस असतो, गृहस्थ असतो, त्याला समर्थ माऊलींनी या समासात टोणपसिद्ध लक्षण असं नाव दिलेलं आहे. टोणप आता अगदी वेगळंच नाव समर्थ माऊलींनी या दशकामध्ये या समासाला सुचवलेलं आहे. काय सुचवलेलं आहे तर टोणप सिद्ध लक्षण. तर नक्कीच टोणप सिद्ध लक्षण ऐकल्यावर आपल्याला सुरुवातीला तर काही समजत नाही की टोणप सिद्ध म्हणजे काय. तर असा मनुष्य की जो व्यावहारिक ज्ञान अगदी नसणारच म्हटलं तरी चालेल, फक्त वायफळ बडबड करणारा, की ज्याला पूर्ण त्या गोष्टीचं आकलन नाहीये पण तो लोकांसमोर म्हणतोय की मला सगळं माहित आहे. बघा, समर्थ माऊलींनी तर नेहमी सांगितलंय जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचं अगदी अनुभव घेऊन त्याचं विवरण करत नाही तोपर्यंत ती गोष्ट सत्य ठरत नाही. नुसतं बोलण्यातून काहीच होऊ शकत नाही. तर ते आचरणात आणणं देखील महत्वाचं आहे आणि ते आचरणात आल्यानंतर त्याचा अनुभव ज्यावेळी एखाद्या गृहस्थाला एखाद्या विवेकी पुरुषाला होतो त्यावेळी ती गोष्ट कशी ठरते, सिद्ध ठरते. पण इथं टोणप सिद्ध असा मनुष्य की ज्याला कुठलंच व्यावहारिक ज्ञान नाही, ज्याला सारासार विवेक बुद्धीही नाही, पण तो सगळ्यांना प्रवचन देतोय, ज्ञान देतोय, सगळ्या गोष्टी देतोय. मग अशा व्यक्तीला समर्थ माऊलींनी टोणप सिद्ध असं सांगितलेलं. नक्कीच सुरुवात करूया. जर कोणी पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमद दासबोध, दशक 17वा, प्रकृती पुरुष नाम, समास 10वा, टोणप सिद्ध लक्षण, श्रीराम समर्थ. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर समर्थ माऊलींना आणि आपल्या दासबोध ग्रंथाला वंदन केल्याशिवाय आपल्या समासाची तर सुरुवात होऊ शकत नाही. कारण समर्थ माऊली आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि आपण त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चिंतन करत असतो. आवनोदकी हटकेश्वर त्याच घडे नमस्कार, महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा. बघा काय सांगितलंय, टोणप सिद्ध लक्षण नाम समजा असं कोणी सांगितलं तर आवरणोदकात म्हणजे बघा समर्थ माऊलीने एका असं आपल्याला उल्लेख केलेला आहे की हटकेश्वर असून त्या पाताळ लिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे. आता इथं महादेवाचं वर्णन समर्थ माऊलीने केलेलं आहे, बरोबर. महादेवाचं वर्णन केलंय अशासाठी की ते जे हटकेश्वर मंदिर आहे ते पूर्णपणे समुद्राने वेढलेलं आहे. चारी बाजूनी समुद्र आहे आणि त्याच्या मधोमध हे हटकेश्वरचं मंदिर आहे. मग तरी तिथे प्रत्यक्ष आपलं जाता येणं शक्य आहे का? साता समुद्राने ते वेढलेलं आहे, अगदी जाता येणं साहजिकच नाच्या बरोबर आहे.
त्यामुळं इथे समर्थ मौलींनी उल्लेख असा केलेला आहे की तरी तिथे प्रत्यक्ष कसे बरे जाता येणार, म्हणून त्यास फक्त दुरूनच नमस्कार घडू शकतो. प्रत्यक्षात आपल्याला त्या मंदिरामध्ये, त्या हटकेश्वराच्या, पाताळलिंगेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला जाता येणार नाही. परंतु तेथे जाववेना शरीरी दर्शन घडेना, विवेकी आणावे अनुमाना तया ईश्वराची. पण आपल्याला मनातून कुठेतरी वाटतेच ना, आता तीर्थक्षेत्र एवढे असतात, केदारनाथ असतं, अमरनाथ असतं, प्रत्येकाला वाटत असतं की आपण देखील या तीर्थक्षेत्री जावं, तिथलं अगदी व्यवस्थित छान पद्धतीने दर्शन घ्यावं. पण कधी कधी आपल्या गोष्टी हातात नसतात, सगळ्यांनाच त्या गोष्टी मिळतील असं नाहीये. प्रत्येकाच्या असतात, काही जणांच्या प्रारब्धामध्ये या गोष्टी असतात की बाबा आपल्याला जमू शकतं, आपल्याला पैसे जमून आले, सगळ्या गोष्टी जमून आल्या, आपले व्यवस्थित आपली निरोगी आपलं शरीर असेल, सगळं जमून आलं की आपण त्या तीर्थक्षेत्री, आपल्याला तिथं शरीराने जरी जाता येत नसलं तरी मन तरी आहेच ना. एखाद्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी अगदी आपण समर्थ मौलींनी नेहमीच सांगितले की जरी तुम्ही घरी बसून भगवंताच्या समोर बसून जरी नमस्कार केला तरी तो त्या भगवंतापर्यंत पोहोचतो. मग त्यासाठी तुम्हाला कुठेही लांब जाऊन त्याचं दर्शन घेण्याची गरज नाही. बघा, आपण एखाद्या मंदिरात गेलो, खूप गर्दी असते, बरोबर ना, खूप गर्दी असते, भरपूर लाईन असते, रांग लावून आपण जातो, आत जातो, आणि किती सेकंदाचं दर्शन मिळतो आपल्याला माहित आहे ना. पटापट पटापट काय ते आपण ओटी नारळ भरून घेतो आणि लगेच आपल्याला बाजूला केलं जातं. म्हणजे मन भरून आपण आपल्या भगवंताला पाहू देखील शकत नाही, इतकी गर्दी त्या मंदिरामध्ये असते. काय काय मंदिर शांत ठिकाणी असतात, तिथं अगदी मस्त दर्शन होतं. पण असे देखील काही ठिकाणी आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत, पण तिथं गेल्यानंतर मात्र आपलं दर्शन अगदी काही सेकंदाच असतं. मग तेवढ्या वेळेत आपण आपल्या भगवंताशी कॉन्टॅक्ट करू शकतो का? नाही. मग आपण हा कॉन्टॅक्ट कुठं करू शकतो? घरी बसून आपल्याला नक्कीच करू शकतो. कारण मनाने जेव्हा तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचता त्यावेळी आपल्याला दर्शन, त्याचं मार्गदर्शन, त्याच्याकडून जो सल्ला आपल्याला भगवंताकडून यायचंय ते सगळं आपल्याला घरी बसून मनातल्या मनात मिळून जातं. त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, असं समर्थ माऊलींनी इथं सांगितले. साता समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुटले कडे भूमंडळात. बरोबर आहे ना, 7 समुद्र आहेत आपले, त्या 7 समुद्राच्या पलीकडे ही उदंड अशी भूमी आहे आणि शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहे. या भूमंडळाचे अनेक भाग झालेले, बरोबर ना. तर या भूमंडळाचे अनेक भाग झालेले. 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे भावे, म्हणून विवेकी असावे साधूजन. मग आपलं तिथं जाणं तर काही शक्य होणार नाही. मग आपण अशा साधू संत जनांच्या संगतीला असावं की जेणेकरून आपल्यामध्ये तो विवेकी बुद्धी जी आहे ती जागृत होईल आणि आपल्याला ही गोष्ट समजून जाईल की तीर्थक्षेत्री जाण्यापेक्षा आपण आपल्या घरात बसून, म्हणजे साधू संत जनांना हे ज्ञान असतं, ते कुठेही बसून आपला परमार्थ साधत असतात, त्यांना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने माहीत असतात. मग हे त्यांच्याकडून शिकून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तणे फिरावे हे तो घडे. मग ते आपल्याला माहित नसेल ते जाणत्याला विचारावे. जे आपल्याला माहित नाही ना ते जाणत्याला विचारावं, विवेकी पुरुषाला विचारावं. त्याला सगळ्या गोष्टी माहित असतात, पण शरीर आणि मनाच्या गतीने फिरणे ते अशक्य. मनाची गती जेवढ्या फास्ट आतल्या आत फिरत असते, बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या मनात एकत्रितरित्या घडत असतात, तसं आपलं शरीर तेवढी हालचाल नाही करू शकत. शरीर आपल्याला तेवढी साथ देत नाही. मन आज, म्हणजे आता कधी कधी बघा, मनातून आपण एखाद्या ठिकाणी असेल तर नक्कीच एक दुसऱ्या सेकंदाला दुसऱ्या ठिकाणी असतो. तसं आपल्या शरीराची तेवढी पोच असेल का? तेवढा आपण पटापट गोष्टी होऊ शकतील का? नाही. म्हणून इथं आपल्याला तो विचार करणं गरजेचं आहे. जे चर्मदृष्टीचे नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधान. म्हणजे तुमच्या चर्मदृष्टीने, म्हणजे जे तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही ते तुम्हाला ज्ञानदृष्टीने बघायचंय, ज्ञानाच्या दृष्टीने बघायचंय. म्हणून ते सांगितले ब्रह्मांड विवरून राहावे समाधान. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीनं राहायचंय, ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने आपल्याला राहायचंय. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. बघा आता काय सांगितलंय की अंतराळ आणि पाताळ असे 2 भाग तर पडलेलेच आहेत, पण मध्ये एक पडदा आलाय, तो पृथ्वीचा आलेला. पृथ्वीचा जर पडदा नसता तर सगळीकडे काय असतं? अंतराळच. मग आपण असं समजू शकतो का हे आकाश म्हणजेच परब्रह्म आहे का? कारण सगळीकडे तर अंतराळाचंच वास्तव्य आहे. 2 भाग तर केलेले आहेत, अंतराळ आणि पाताळ. मध्ये काय आलेले आहे तर पृथ्वी आली.
म्हणून इथं काय सांगितलंय समर्थाने त्यावेळेस त्या भूगोळाचं म्हणजे त्या भूगोलाचं वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे की भूगोळाचा हा जो आहे तो काय प्रकाश आणि पाताळ्यामध्ये हा भूगोळाचा गोळ आहे म्हणजे आपली पृथ्वी आहे आणि त्यांना वेगळं करायचं म्हणले तर मध्ये जर गोळा हा नसता मध्ये जर ही पृथ्वी नसती तर चहूकडे फक्त आकाशच असतं अंतराळच भरलेले दिसलेले असते तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधे वेगळे स्वभावे जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार मग तुम्ही अंतराळाला त्या म्हणू शकता का परब्रह्म बघा आपल्याला समर्थ मुलांनी पहिल्या काही समासांमध्ये स्पष्टीकरण करून दिलेले की जे उपाधी विरहित असते ज्याला कुठलीही उपाधी नाही रंगरूप नाही आकार नाही जे उपाधी विरहित असतं ते काय असतं परब्रह्म म्हणजे तो दृश्य मायेच्या जगाचे शून्याकार आहे म्हणून दृश्य मायेचाही जिथं मागमूसी नाही त्याला परब्रह्म म्हणावं अजिबात दृश्य मायेचा जरा देखील तिथं स्पर्श देखील होत नाही त्या गोष्टीला तुम्ही परब्रह्म म्हणू शकता दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास मनातीत निराभास विवेके जाणावे आता दृष्टीला आपल्या जे जे दिसतं ते आपण दृश्य म्हणतो आणि मनाला जे जे दिसतं ते काय म्हणतो आपण भास म्हणतो एखादं स्वप्न जरी बघितलं ते आपण स्वप्नात बघितलं असं म्हणतो मग जे दृष्टीला दिसतं त्यालाच आपण खरं म्हणतो ना म्हणजे मनाला दिसतं तो भासच असतो पण मनातील निराभास असे जे परब्रह्म जे असतं ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्या मनातीतच तो निराभास असतो परब्रह्म असतं कधी कधी आपल्याला भगवंताचं दर्शन मनामधून अगदी छान पद्धतीने होत असतं असं वाटतं की भगवंत आपल्या समोर आहे पण तो भास नसून तो निराभास आहे आणि आपल्याला तिथे परब्रह्माचं दर्शन घडतं म्हणून दृश्य भास अवघा विघडे विवेक तेथे पवाडे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे मग काय सांगितले तर दृश्य आणि भास जेथे नष्ट होतात जिथे दृश्यही नाही भासही नाही जेथे नष्ट होतात त्याथे विवेकाने जो पोचतो या दोन्ही गोष्टींच्या शब्दांच्या पलीकडे ज्यावेळी विवेकाने पोचतो असे सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते या भूमंडळावर फारच थोडे सगळ्यांनाच या गोष्टीचं ज्ञानने आकलन झालेले वाचांश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा निर्गुण अनुभवास आणावा गुणाचेने योगी बघा आपल्याला काही काही गोष्टी ज्या असतात ते वाचेने म्हणजे तोंडाने बोलून दाखवण्यापेक्षा त्याच्या गुणानं जाणून घेणं खूप महत्वाचं असतं आणि हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे की एखादी गोष्ट कशी आहे हे जाणून घेऊन आपल्याला त्याचा अभ्यास करता आला पाहिजे त्याचं पूर्णपणे विवरण करता आलं पाहिजे तरच ती गोष्ट काहीशी आपल्या फायद्याची ठरू शकते म्हणून कल्पनाने जेथे गुण नाही अशा गुणातीचे आकलन होणे शक्य असते बघा जिथं आपल्याला काय काय गोष्टी असतात की समजून जातात की कशा पद्धतीने ह्या गोष्टी असणार आहेत म्हणून गुणरहित अशा निर्गुणात अनुभवाने आपल्याला जाणायचे गुणरहित अशा निर्गुणात त्या परब्रह्माची ओळख पटवून घेण्यासाठी आपल्याला ते ज्ञान तो व्यवहार ज्ञान असणं खूप गरजेचं आहे तरच आपण ही गोष्ट जाणू शकतो नाना गुणाचा आहे नाश निर्गुण ते अविनाश ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे बघा अनेक गुण जरी असले काय काय वेळा असं होतं की अनेक गुण जरी असले तर ते नाश पावतात बरेच सारे गुण समाविष्ट आहेत पण तरी देखील ते नाश पावतात म्हणून जे निर्गुण आहे ते अविनाशी ते कधीही नाश पावत नाही बघा ही जी आपली दृश्य सृष्टी आहे ती नश्वर आहे तिचा कधी ना कधीतरी नाश होणार आहे पण जे निराकार उपाधिविरहित जे परब्रह्म आहे ते अविनाशी आहे त्याचा नाश कधीच होणार नाही म्हणून स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्म दृष्टीचे पाहणे कधीही योग्य म्हणून आता बघा आपलं जे ही पृथ्वी तयार झालेली ते छोट्या छोट्या अणुरेणूंच्या कणांपासून तयार झालेले आणि ते सूक्ष्म कण आपण या उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत ते सगळीकडे पसरलेले असतात आणि त्याच्यापासून सगळं तयार झालेलं आहे जीवसृष्टी मग हे आपल्याला अगदी सूक्ष्म दृष्टीने पाहणं आपल्याला जमणार नाहीये पण ते आपल्याला प्रयत्न करायचा आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे जे दृष्टीच न पडे ठाव ते ऐकून जाणावे श्रवण मनने पडे ठावे सगळं काही म्हणजे दृश्य बघा काय सांगितलंय आपल्या दृष्टीला जे दिसू शकत नाही ते जाणून घ्यावे काय काही वेळा असं असतं की एखादी गोष्ट आपण बघून ती आचरणात आणण्यापेक्षा ज्यावेळी ती एखादं श्रवण मनन करून ज्यावेळी आपण चिंतन करतो त्याचं ते चांगलं पक्क डोक्यात बसतं आपल्या अशा वेळी बरेच साऱ्या गोष्टी आहेत की काय काय गोष्टी आपण एखादा श्लोक आपल्याला पाठ करायचंय तर आपण निदान त्याला 4 दिवस त्या श्लोकाला जर श्रवण केलं तर 5व्या दिवशी त्यातील काहीतरी ओव्या आपल्याला पाठ नक्कीच होतात त्यामुळे त्या समर्थ मौलीने सांगितले की श्रवण मनन श्रेष्ठ कारण तुम्हाला बघण्यापेक्षा ते आचरणात आणण्यासाठी श्रवण करणं अतिशय उत्तम असतं
अष्टदेचे जिन्नस नाना उदंड पाहता कळेना अवघे सगट पिटावेना कोणी एक. बघा, अष्टदा प्रकृतीचे ते नाना प्रकारचे जिन्नस असतात, खूप सारे प्रकार असतात, पण ते पाहून त्याचं ज्ञान होत नाही ना. जी अष्टदा प्रकृती आपल्या समोर आहे त्याचं पाहून तुम्हाला काही ज्ञान होणार आहे. ते आचरणात आणण्यासाठी त्यामध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या जाणून घेणं महत्वाचं आहे, त्याचा अनुभव घेणं महत्वाचं आहे. म्हणून सगळं स्थूळ धातूसारखं समजून ते सोनार कसं पिटतात, म्हणजे ते ऐरणीवर जे धातू म्हणजे ठोकला जातो, बरोबर ना, तसं सगळेच धातू ठोकता येईल असे नाहीये. त्यामुळे इथं सांगितलंय की सर्व पदार्थ सारखेच आहेत असं आपल्याला मानायचं. सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली चविनटाने कालाविनी नाना अन्नी. सर्वांना सरसकट ज्यावेळी आपण सारखं मानलं, म्हणजे सगळंच जे काय तर आपल्या जिभेची चव आहे, आंबट गोड खारट तुरट सगळंच जर चव एक मानले तर चालेल का? सर्वांना जर तुम्ही सरसकट चांगलं मानलं, विनाशी अविनाशी, चांगलं वाईट किंवा उच्च नीच, तर बघा अशा वेळी आपल्याला त्या लेवलचे त्या परीक्षेचं काही कामच नाही ना. जर सगळेच तुम्ही वर्ग सेमच मानला, पहिली दुसरी तिसरी शेवटपर्यंत, तर पुढं पुढं जाण्यासाठी आपल्याला त्या परीक्षेची गरजच नाही. म्हणून इथं समर्थ माऊलींनी काय सांगितलेलं आहे की ज्याच्या तोंडाला चव नाही अशा सर्व अन्नाचा काला करावा. म्हणजे समजा आपल्या ताटामध्ये सगळं पंचपक्वान्न मांडलेलं आहे, पण शेवटी सगळं मिक्स करूनच जर खाल्लं तर त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही. म्हणूनच तोंडपा नव्हे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक विवेक आणि अविवेक एकची म्हणते. म्हणून जो मूर्ख असतो, जो गुणग्राहक नसतो, त्याला विवेकच नाही कळत. त्याला विवेक समजतो का? सगळ्या गोष्टीचं ज्ञान नसतं त्याला. आणि असे लोक विवेक आणि अविवेक एकच आहेत असं समजून जातात. उच्च नीच कळेना ज्याला ते अभासची बुडाला नाना अभ्यास प्राणी आला सुटिका त्याची. म्हणजे ज्याला उच्च नीच असा जर भेदच समजत नाही, तसंच त्याला मग परमार्थाचा अभ्यास करता येईल का? बघा, ज्याला उच्च नीचच कळत नाही, ज्याला प्रत्येक सार काय असार काय यातील भेदच जर समजत नसेल, तसंच त्याला परमार्थाच्या दृष्टीने ज्या ज्या विद्यांचा अभ्यास योग्य आहे तो देखील समजत नाही. मग त्याला त्या गोष्टी त्याचं आकलन कशा पद्धतीनं होऊ शकेल, म्हणजे त्याची त्या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होईल का, हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे. वेड लागून झाले वोंगळ त्यास सारखीचे वाटे सकळ ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हती. मग एखाद्या माणसाला वेड लागलं की स्वच्छ काय अस्वच्छ काय भोंगळ कारभार काय, किती त्याच्यापुढे जरी घाणेरड्या वस्तू ठेवल्या तरी त्याच्या त्या बुद्धीला कुठलीही गोष्ट समजत नसते, कारण त्याला सगळं काही सारखंच असतं. कारण त्याची जी बुद्धीची कुवत असते ती इतकी आकुंचित पावलेली असते की त्याला त्या गोष्टीचं ज्ञान होणं शक्यच नसतं, म्हणजे त्याला ते समजतच नाही. त्यामुळे ते सांगितले की ज्यास अखंड होतो नाश त्यासच म्हणती अविनाश बहुचकीच्या लोकांचं काय म्हणावं. म्हणजे आता बघा, आपल्याला माहित आहे की जी दृश्य सृष्टी आहे ती तर नाश पावणारच आहे. मग इथं सांगितलं की ज्याचा अखंड नाश म्हणतो त्याला अविनाश म्हणतात. आणि वाचाळाने बहकलेल्या लोकांना आता मग काय म्हणावे, ज्यांनी कुठलंही ज्ञान संपादन केलं नाहीये आणि ज्याला कोणताही सारासार विचार करून त्या गोष्टी वावरत नाहीत किंवा वागत नाहीत, मग अशा लोकांना इथं समर्थ माऊली सांगतात काय बरं म्हणावं. ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैसी. बघा, ईश्वरानेच हे सगळं भेद निर्माण केलेलं आहे, परब्रह्मानेच तर सगळे हे भेद निर्माण केलेले आहेत ना. आपल्या पुढं जे काही चांगलं आहे, ज्या सार गोष्टी आहेत असार गोष्टी आहेत याचं विवरण करण्याची क्षमता आपण आपल्या बुद्धीला पटण्याजोगी केलेली आहे. आणि हे सगळं भगवंतानंच केलेलं आहे. पण परीक्षा करणाराच जर आंधळा असेल, म्हणजे आपली जो कोणी परीक्षा घेणार आहे तोच जर आंधळा असेल, मग त्या परीक्षेचा काय बरं उपयोग होणार असं समर्थ माऊली इथं आपल्याला सांगतात. जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाय गुणची नाही गौरव येईल कैसे. मग जेथे परीक्षेचाच अभाव आहे, जिथं कुठलीही पातळी म्हणजे काठिण्य पातळी तपासली जात नाही, जिथे परीक्षेचा म्हणजे जी काही परीक्षा आहे ती घेतलीच जात नाही, अगदी आपल्या आयुष्याच्या म्हणजे जीवनातील असू दे, विद्यार्थी दशेतील असू दे, कॉलेज दशेतील असू दे, नोकरीची असू दे, कोणतीही असली तरी आपल्याला जर एखादी परीक्षाच घेतली नाही तर आपण त्याचा गुणांचा गौरव कसा बरं करू शकणार. खरे कोटे एकची झाले विवेकाने काय केले असार सांडून सार घेतले साधूजनी. काय सांगितले तर जेथे खरे खोटे याची सरमिसळ होते, खरं काय खोटं काय या सगळ्या गोष्टींची सरमिसळ होते,
तेथे विवेक मग काय कामाचा, तेथे विवेक काय करतो. जर साधू लोक विवेक करूनच असार सोडून सार ग्रहण करतात. साधू लोक आपल्याला माहिती आहे की संत सज्जनांच्या ज्यावेळी आपण संगतीत राहतो त्यावेळी बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. मग ते कसं सार गोष्टीच ग्रहण करतात, असार गोष्टी सोडून देतात. हे आपण त्यांच्याकडूनच शिकलं गेलं पाहिजे. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रक्षा, दीक्षाहीना पासी दीक्षा येईल कैची. बघा, नतद्रष्ट लोकांना उत्तम वस्तूंची पारख कशी होईल. जे मूर्खच लोक आहेत, ज्यांना काहीही समजत नाही, त्यांना हिरे आणि काळ यातील देखील फरक समजत नाहीत, मग त्यांच्याकडून त्या सार आणि असार गोष्टींचं साधं ह्याची पारख कशी होईल. जर त्यांना साध्या साध्या गोष्टींचाच अर्थ समजत नसेल किंवा त्याची पारख करता येत नसेल तर हे जे विवेकानं वागणं आहे ते त्यांना जमेल का, असा प्रश्न समर्थ माऊलींनी इथं विचारलेला आहे. आपलेच गोंगळपणे दिशा करून शौचनेने वेदशास्त्रे पुराणे त्यासे काय करीती. बघा काय सांगितलेलं आहे, एखादा व्यक्ती म्हणजे इतका मूर्ख आहे की तो शौचास गेल्यानंतर देखील आपली शरीराची शुद्धी करत नाही, त्याच्याकडून आपण आणखी काय बरं अपेक्षा ठेवू शकतो. एखाद्या मनुष्यानं जे काही आपली जी सकाळची जी कार्य पार पाडल्यानंतर आपलं शरीराचं शुद्धीकरण देखील महत्वाचं आहे. शरीर शुद्ध असणं देखील महत्वाचं आहे आणि हे शुद्ध आचार विचार हेच आपल्याला भवसागरातून पार पाडून नेतात. म्हणून जे नेमकास न कळे ते बष्कळास त्याची कळे, डोळस धरती आंधळे कोण्या कामाचे. म्हणजे नियमनिष्ठ साधक असतात, जे नियमाने सगळ्या गोष्टी करत असतात, ज्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी अधिक परफेक्ट झाल्या पाहिजेत असं ज्यांच्या डोक्यात असतं, त्यांनाच परमार्थाचे जर रहस्य कळत नसेल, ह्यांना सगळं माहित असते की कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, कशी उपासना केली पाहिजे, कसं नामस्मरण, सगळं माहित आहे. पण परमार्थापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे जर त्यांना कळत नसेल तर बाष्कळ लोकांना, अविवेकी लोकांना ही गोष्ट कशी काय कळणार. मग जे ते डोळसही ठगतात, जे ते डोळस लोकही फसतात, ते त्या आंधळ्या लोकांचं मग काय. म्हणून पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक, विवेक आणि अविवेक काय मानावे. जर पाप पुण्य स्वर्ग नरक या सगळ्या गोष्टी जर एक मानल्या, सगळंच काही एकसारखं आहे असं मानलं तर विवेक आणि अविवेकाची मग तिथं गरजच भासणार नाही. अमृत विष एक म्हणती परिविष घेता प्राण जाती, कुकर्मे होती फजिती सत्कर्मे कीर्तिवाड. एखाद्या मनुष्याला जर अमृत आणि विषामधला फरक कळत नाही, विष जर ग्रहण केलं तर तिथे लगेच तत्काळ क्षणी मृत्यू होतो, हे जर समजत नसेल तर कुकर्मे होती फजिती, आणि वाईट कर्म केल्यानंतर तेथे नेहमी फजितीच होते. आणि ज्यावेळी तुम्ही सत्कर्म करता त्यावेळी तुमची कीर्ती अजरामर होते, अजरामर होऊन ती वाढते देखील. हे जर आपल्याला त्या अनुभवानेच कळणार आहे. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्प विवेक, तेथे अवघेच निरार्थक सकळ काही. इहलोक असो वा परलोक असो, बघा इहलोक वा परलोक असो, आपण काही सगळे बघितलेले नाही, पण इहलोक असो वा परलोक असो, जेथे सांगोपांग विवेकच नसेल तेथे सर्व काही निरर्थकच ठरते. जर तुमच्यामध्ये ती विचार करण्याची टोनपा लक्षण नाम असं समर्थ माऊलींनी का दिलेलं आहे की असे लोक जे व्यवहार ज्ञानानं आचरण करत नाही, जे फक्त अविवेकी मार्गाचा अवलंब करतात, असे गृहस्थ त्यांना समर्थ माऊलींनी टोनूप सिद्ध लक्षण नाम असं उच्चारलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे जे सारासार विचार करून सगळ्या गोष्टींना पोहोचतात ते विवेकी पुरुष असतात. पण असे जे कोणत्याही गोष्टीचा सार काय असार काय ह्या गोष्टी देखील समजत नाही, त्यांच्यासाठी ही संज्ञा समर्थ माऊलींनी लावलेली. म्हणून संत संगतेची जावे, सत्यशास्त्राचे श्रवण करावे, उत्तम गुणास अभासावे नाना प्रयत्न. म्हणून आपल्याला सत्कर्माचा वापर करायचा, जेवढं काय होईल तेवढं आपल्याकडून सत्कर्म करता आलं पाहिजे, सत्संगतीत राहावे, सत्यशास्त्राचेच श्रवण करावे, आपल्या कानावर सदैव चांगल्या गोष्टींचं श्रवण पडलं पाहिजे आणि नाना प्रकारचे प्रयत्न करून उत्तम गुणांचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीनं ह्या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. काय सार आहे, काय असार आहे, विवेक आपल्या डोक्यात घेऊन आपल्याला ती आचरण करता आलं पाहिजे. आणि समर्थ माऊलींचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय तर तुम्ही अनुभव घेऊन मग ते इतरांपर्यंत पोहोचवा.
नुसतं व्यवहार ज्ञान असणं गरजेचं आहेच, पण त्यासाठी आपण ते आचरणात आणणं पण गरजेचं आहे. तरच ते आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. तरच आपल्यातील जी कुवत आहे ती साध्य होऊ शकते आणि आपण देखील त्या भवसागरातून परमार्थाकडे पोहोचण्याचा मार्ग काय होतो, सुलभ होतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या या समासामध्ये आपण टोणप सिद्ध लक्षण जो की प्रकृती पुरुष या दशकातील शेवटचा समास होता. नक्कीच सगळ्यांनी याचं अगदी छान पद्धतीनं चिंतन केलं असेल आणि शेवटपर्यंत या व्हिडिओवर जे राहिले त्यांनी नक्कीच या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. आणि आपल्याला आता समजलंच असेल की कशा पद्धतीने आपण हे सगळं चिंतन करून आपल्या आयुष्यातील जे जे काही मार्ग आहे ते सुलभ बनवण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे, आपल्याला ज्यावेळी चांगल्या गोष्टी चार कानावर पडतात त्यावेळी नक्कीच आपल्यामध्ये बरंच सारं परिवर्तन घडून येतं आणि आपला मार्ग सुलभ होतो. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.